लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर आपल्या हातून 5 चुका घडल्या, कळत नकळत का होईना पण या चुका झाल्या, तर मात्र आपल्या घरामध्ये गरिबी येते. घरातली लक्ष्मी निघून जाते, घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होत नाही. कोणत्या आहेत त्या 5 चुका ज्या चुकूनही करू नये? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं ते घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश व्हावा यासाठी. माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरामध्ये धनधान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदावं यासाठी. पण याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर आपल्या हातून 5 चुका आहेत ज्या कळत नकळत जरी झाल्या तरी सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते असं म्हटलं जातं. कोणत्या आहेत त्या चुका तेच आता आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही चुकूनही उधार देऊ नका आणि कुणाकडूनही उधार घेऊ नका. ही तिथी, हा सण धनाची वृद्धी करणारा आहे, त्यामुळे या दिवशी उधार स्वरूपी अर्थात कर्ज देणं नको आणि घेणंही नको. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे पैसा खर्च करू नये. अपवाद फक्त मेडिकल इमर्जन्सीचा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. जर तुमच्याकडे या देवतांच्या मूर्ती नसतील तर त्यांच्या प्रतिमा ठेवून तुम्ही पूजन करू शकता. आणि तुमच्याकडे प्रतिमाही नसेल तर तुम्ही त्यांच्या नावे एक सुपारी ठेवू शकता. पूजन होणं महत्त्वाचं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट, चप्पल ठेवू नका. माता लक्ष्मीचं आगमन घराच्या मुख्य दरवाजातूनच होत असतं. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी दरवाजासमोर स्वच्छता करून रांगोळी काढावी. मंगल चिन्हांनी दरवाजा सजवावा. सकाळपासूनच घराचा दरवाजा आणि समोरचा भाग स्वच्छ धुवून घ्यावा आणि सुंदर रांगोळीने दार सजवावं. सणासुदीला उशिरापर्यंत झोपू नये असं आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात. वामकुक्षी शरीरासाठी चांगली असते, परंतु लक्ष्मीपूजन, धनोत्रयोदशी अर्थात दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही दिवसा झोपू नये. असं केल्याने घरात नकारात्मकता येते. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचं घरात आगमन होत असतं आणि त्यामुळेच दिवाळीच्या रात्री सुद्धा झोपण्याऐवजी लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागरण करावं. दिवाळीच्या पूजेत लावलेला दिवा सतत तेवत असावा. अखंड दिवा तुम्ही दिवाळीच्या रात्री लावावा. दिव्याची वात त्यासाठी मोठी ठेवावी आणि तेल भरपूर घालावं. त्यावर काचेचं झाकणही ठेवावं. दिवाळीच्या पूजेच्या दिवशी सूडबुद्धीने वागू नये, जुगार खेळू नये. हे दारिद्र्यतेचं लक्षण आहे. दारिद्र्यतेला आमंत्रण देणारं हे कर्म आहे. दिवाळीच्या दिवशी कोणाकडूनही मघाशी म्हटलं तसं कर्ज घेऊही नाही आणि कर्ज देऊ नये. सर्व प्रकारचे पैशाचे व्यवहार दिवाळीच्या 2 दिवस आधी करावेत. दिवाळीच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेवू नये. ज्या घरात स्वच्छता नसते तिथे माता लक्ष्मीचं आगमन होत नाही. दिवाळीच्या दिवशी एखादा साधू किंवा भिकारी किंवा दारामध्ये कोणी भिक्षा मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. आपल्या कुवतीनुसार त्याला अन्न, पाणी किंवा ज्याची त्याला गरज असेल ती वस्तू दान करा. दिवाळीत लक्ष्मी मातेबरोबरच अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. दिवाळीच्या रात्री किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. या गोष्टी झाल्या की दिवाळीच्या रात्री काय करू नये. पण दिवाळीच्या रात्री कोणत्या गोष्टी कराव्यात? लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून लक्ष्मीची उपासना करू शकता. ती उपासना कशा प्रकारे करावी? तर लक्ष्मी मातेसाठी महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त सगळ्यांनी मिळून म्हणावं. त्याशिवाय लक्ष्मी मंत्राचा जप करणं, विष्णू गायत्री मंत्राचा जप करणं किंवा कुबेर मंत्राचा जप करणं या गोष्टी तुम्ही करू शकता. याशिवाय एक गोष्ट आवर्जून करावी, ती म्हणजे या दिवशी घराची सर्व दारं, खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात. तसंच दिवे सुरू ठेवावेत. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणावे आणि केरसुनी उंबरठ्यावर आपटावी आणि तिचा एक फळ तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण असं म्हणावं. यानंतर जर घरात कधी मतभेद किंवा कटकट झालीच तर याप्रमाणे कृती केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान येते आणि लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते. लक्षात घ्या, लक्ष्मी माता शांतता प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्य वाजवू नयेत. खूप आवाज करणारे फटाके फोडू नये. त्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. जिथलं वातावरण शुद्ध नसेल, पवित्र नसेल, तिथे देव कसा प्रवेश करेल? हा अगदी साधा विचार आहे. आणि म्हणूनच आपलं घरच नाही तर आपल्या घराचं आजूबाजूचं वातावरणही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. हवेमध्ये प्रदूषण पसरवून त्या दिवशी इतरांना आजारी पाडू नये आणि माता लक्ष्मीलाही नाराज करू नये.
लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीनारायणाचा फोटो, सोनं, चांदी, पैसे, कुलदेवतेचा टाक, जोड पानावर कुबेराची सुपारी, तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती, श्री लक्ष्मी नाणे किंवा प्रतिमा, नारळ ह्या सगळ्या वस्तू ठेवाव्या. स्वस्तिकही काढावं. विकत आणलेली नवी केरसुनीही ठेवावी. देवाऱ्यासमोर एक मोठा पाट ठेवावा आणि त्यावर पूजेसाठी आणलेलं नवीन वस्त्र अंथरावं आणि त्यावर या सगळ्या वस्तू ठेवून मनोभावे पूजा करावी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्याही प्रकारे मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. त्याचबरोबर सात्विक आहार घ्यावा. कुणालाही अपशब्द बोलू नये, शिव्या देऊ नये, कुणाशी विनाकारण वाद घालू नये, घरातल्या घरातही कुणाचा अपमान करू नये. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा. सकाळी उठल्याबरोबर अभ्यंग स्नान झाल्यानंतर घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि मग देवपूजेला बसावे. देवघरातल्या सर्व देवतांना सुगंधी अत्तर लावून स्नान घालावे. दिवाळीच्या संध्याकाळी संपूर्ण घर दिव्यांनी उजळावे. घराचा कुठलाही कोपरा अंधारा राहता कामा नये. प्रत्येक कोपऱ्यात मातीचा दिवा लावावा. हल्ली लाइटिंग केली जाते, पण मातीच्या दिव्यांना तितकंच महत्त्व आहे. मातीच्या दिव्यांमध्ये तिळाचं तेल घालावं. कितीही लाइटिंग केली तरी मातीच्या दिव्यातनं जी सकारात्मकता आपल्याला मिळते ती लाइटिंग मधून मिळू शकत नाही. आणि म्हणूनच जरी तुम्ही घराला लाइटिंग करणार असाल तरी मातीच्या पणत्या विकत आणून त्यामध्ये तिळाचं तेल घालून तेही दिवे प्रज्वलित करा. तेही तुमच्या घराच्या पुढच्या अंगणात, मागच्या अंगणात, गॅलरीत अशा सर्व ठिकाणी कमीत कमी एक दिवा तरी ठेवा. लक्ष्मीपूजन झाल्या तुम्ही लक्ष्मी मंत्राचा जप करू शकता किंवा कनकधारा स्तोत्र म्हणू शकता. सगळ्यात प्रभावी स्तोत्र म्हणजे श्री सूक्त आहे. श्री सूक्त सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक आहे. या कुठल्या तरी एका स्तोत्राचं पठण लक्ष्मीपूजन झाल्यावर अवश्य करावं. ही स्तोत्र माता लक्ष्मीच्या गुणांचं वर्णन करणारी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून देणारी स्तोत्र आहेत. ही प्रभावी स्तोत्र आहेत. या स्तोत्रांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या हातून कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी घ्यावी. आपलंही मन प्रसन्न ठेवावं. आपल्या आजूबाजूचाही परिसर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. दिवाळीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मीची ऊर्जा आपल्या मनामध्ये सकारात्मकता भरवते आणि ती सकारात्मकता आपल्याला वर्षभर आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना करायला हिंमत देत राहते. आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनामध्ये आपल्या मनातल्या वाईट विचारांचाही त्याग करावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.